पुण्यात महत्त्वाच्या घडामोडीकडे पहलगाम हल्ल्याप्रकरणी चौकशीमध्ये मोठे खुलासे समोर आलेत। काश्मीरमध्ये अधिकाधिक विध्वंस घडवायचा होता आयएसआयला आणि त्यासाठीच आयएसआयने मोठा कट केलेला होता। या संदर्भात आपण थेट जाणार आहोत। शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत आपल्या सोबत। शैलेंद्र सर, आपलं स्वागत आहे। मुळात आयएसआयचा हा कट आता उघड झालेला आहे आणि अनेक पुरावे आपण खरं तर गोळा करतोय, कारण आंतरराष्ट्रीय पटलावरती आपल्याला हे पुरावे देणं गरजेचं असणार आहे। मात्र आयएसआयचे हे कुटील कट वारंवार समोर येत आहेत। आपलं काय परीक्षण? नाही, त्यांचा स्वाभाविकपणे यामधनं आयएसआयचा आणि पाकिस्तानचं लष्कर, विशेष करून आयएसआय, मी आयएसआयचा उल्लेख यासाठी करतो की ते आता नाहीये, गेल्या 3 दशकांपासून आयएसआय जम्मू आणि काश्मीर मधल्या दहशतवाद करणाऱ्या ज्या सगळ्या पाक पुरस्कृत संघटना आहे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं कार्य आयएसआय कडनं होत आहे। हे जी मदत आहे ही प्रामुख्याने केवळ लष्करी मदत नाहीये, तर त्यांना प्रशिक्षण देणं असेल, त्यांना इंटेलिजन्स पुरवणं असेल, त्यांना मॉरल सपोर्ट देणं असेल, त्यांच्या रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये, किंबहुना आयएसआयच्या मध्ये एक स्वतंत्र विंग आहे जी विंग अशा स्वरूपाने पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना समर्थन करण्यासाठी म्हणून कार्य करते। त्याच्यामध्ये ब्रिगेडियर लेव्हलचा एक अधिकारी देखील त्यामध्ये काम करत असतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला पुलवामाचा हल्ला आपण झालेला होता, अटॅक केलेला होता, त्यावेळेला देखील आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे आसिम मुनीर आता पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आहेत त्यावेळेला ते आयएसआयचे प्रमुख होते आणि त्यावेळेपासून जो भारताचा प्रचंड मोठा दणका त्यांना उरीमध्ये आणि पुलवामामध्ये बसलेला होता त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी आसिम मुनीर हे सातत्याने प्रयत्नशील होते। आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांना एक मोठा अशा स्वरूपाचा हल्ला किंवा अशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला म्हणा किंवा अशा स्वरूपाचा एक कट हा JNK मध्ये जाणीवपूर्वक करायचा होता। आणि म्हणून त्यांनी रेजिस्टन्स फ्रंट वगैरे या सगळ्यांना, हीच रेजिस्टन्स फ्रंटला ते म्हणतात की याचा आमच्याशी संबंध नाहीये, पण याच रेजिस्टन्स फ्रंटला युनायटेड नेशननी जेव्हा दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्यावेळेला पाकिस्ताननी त्यांना करू नये म्हणून प्रयत्न केलेला होता। त्यामुळे निश्चितपणे स्वाभाविकपणे आयएसआयचा याच्यामध्ये हात आहे आणि भारत हे पुरावे यासाठी गोळा करतोय की आंतरराष्ट्रीय समुदायापुढे हे मांडण्यासाठी आपल्याला अतिशय आवश्यक असणारे, अर्थात या पूर्वीच्या देखील सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा उघडपणे हात होता। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा उघडपणे हात होता, विशेष करून आयएसआयचा होता। मोडस ऑपरेंडी देखील आपण आयडेंटिफाय केलेली आहे। मात्र पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्याचा भारताकडनं प्रयत्न होतो आहे। नक्कीच शैलेंद्र सर, तुम्ही आमच्या सोबतच राहा, कारण आणखीन एक कुरापत जी आहे ती केली जाते पाकिस्तानकडनं। आज संयुक्त राष्ट्र संघटनेची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि भारत पाकिस्तान तणावावरती यामध्ये चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या विनंतीनंतर यूएनची ही महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकी दरम्यान बंद दाराआड चर्चा व्हावी अशी पाकिस्तानची मागणी आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत शैलेंद्र सरांशी। शैलेंद्र सर, ही जी काही महत्त्वाची बैठक आहे यातून भारत पुरावे सादर करेल, अर्थातच हे पुरावे सगळ्या संपूर्ण म्हणजे वस्तुस्थिती दर्शक जे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आधारे असणार आहेत। पाकिस्तानला कसली भीती आहे? यामध्ये एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की युनायटेड नेशन्सनी या स्वरूपाची जी तात्काळ बैठक बोलवली गेली हे बेसिकली गेल्या 7 दिवसांपासून पाकिस्तानचा जो प्रपोगंडा चाललेला आहे आणि पाकिस्तान सातत्याने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचे कायम सदस्य आहेत, त्यांना जाणीवपूर्वक हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की भारत आणि पाकिस्तान मधला कोणताही संघर्ष हा अणुयुद्धाचं रूप धारण करू शकतो, कारण दोघांकडे अण्वस्त्र आहेत। याही पुढे जाऊन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असंही म्हणतात की आम्ही अण्वस्त्राने पहिला पण हल्ला करू शकतो। यानंतर त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्यांच्या काही मंत्र्यांकडनं आणि अधिकारावर काम करणाऱ्या लोकांकडनं असे पण बेजबाबदार वक्तव्य येत आहेत की जर भारताने चिनाबचं असेल किंवा झेलमचं पाणी अडवलं तर आम्ही त्या ठिकाणी मिसाईलनी अटॅक करू। या स्वरूपाची बेजबाबदार व्यक्त करून जाणीवपूर्वक त्या संदर्भामध्ये एक स्फोटक वातावरण निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो। आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं स्फोटक वातावरण तयार होतं त्यावेळेला स्वाभाविकपणे जगाचं लक्ष हे जम्मू काश्मीरच्या प्रश्नाकडे येतं आणि मग भारताला सांगितलं जातं की तुम्ही एक तर संयम पाळा किंवा चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये तोडगा काढा। ही या स्वरूपाची एक टिपिकल अशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर रिस्पॉन्स जो आहे युनायटेड नेशनकडनं अशा स्वरूपाचे रिस्पॉन्स येतात, किंबहुना युरोपियन नेशन देखील आता आपल्याला उपदेश करायला लागलेले आहे
आहेत आणि अमेरिका देखील आपल्याला या संदर्भामध्ये उपदेश करतो आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर चर्चा करावी आणि यातनं मार्ग काढा. पण पाकिस्तान प्रचंड बिथरलेला आहे, पाकिस्तान दबावाखाली आहे. भारताकडनं कोणत्या क्षणी प्रचंड मोठी एक कायनेटिक रिॲक्शन ही होऊ शकते आहे. त्या संदर्भातली आपली तयारी पूर्ण झाली आहे. त्याचा काळ कधी असेल, वेळ कशी असेल, हे मात्र आपलं लष्कर त्या संदर्भातला निर्णय घेईल, पण हे होईल हे मात्र नक्की आहे. त्यामुळे पाकिस्तान दबावाखाली असल्यामुळे पाकिस्तानला याची कल्पना आहे की जर हा संघर्ष झाला तर पाकिस्तान हा 48 तास पण याच्यामध्ये टिकू शकणार नाहीये. म्हणून पाकिस्तानची शेवटच्या क्षणाची धावपळ जी चाललेली आहे त्याच्या माध्यमातून ही UN सिक्युरिटी काउन्सिलची जी मीट आहे ती आयोजित केली गेली आहे. याच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानला चर्चेसाठी एक व्यासपीठ देण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. पाकिस्तान सध्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा नॉन परमनंट मेंबर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पाकिस्तानकडून अशी मागणी केली जात आहे. मात्र आपल्याकडे या संदर्भामधले ठोस पुरावे आहेत, आपल्याकडे कारण आहे आपण का पाकिस्तानवरती कायनेटिक रिॲक्शन किंवा लष्करी कारवाई केली पाहिजे यासाठी. नक्कीच शैलेंद्र सर, मुळातच आपण जसं बघतो की ज्या किमतीची शस्त्रास्त्र ते खरेदी करतात त्या किमतीचं आपल्या एखाद्या जिल्ह्याचं खरं तर बजेट असतं. पण आणखीन एक मोठी कारवाई भारत करतोय ती म्हणजे सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलंय. चिनाब नदीवरती असलेल्या बागलीहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय घेतलाय आणि इतकंच नाही तर भारत आता काश्मीरातील किशनगंगा धरणातनं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी सुद्धा रोखण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे. तर पाकमध्ये पाण्याचं मोठं संकट उद्भवू शकतं. भारत किशनगंगा राटले जलविद्युत प्रकल्पाबाबत वर्ल्ड बँकेनं नियुक्त केलेल्या न्यूट्रल एक्सपर्टकडे सुरू असलेल्या प्रक्रियेवरती स्थगिती आणण्याची भारत मागणी करण्याच्या सुद्धा तयारीत आहे. आणि या संदर्भात बोलूयात शैलेंद्र सर यांच्याशी, कारण शैलेंद्र सर, दरवेळेला काही हातात दारू गोळे घ्या आणि एकमेकांवरती गोळीबार करा अशी भारताची आता रणनीती राहिलेली नाहीये. भारतानं वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे. कशा पद्धतीने त्याचा परिणाम येत्या काळामध्ये पाकिस्तान देशावरती होईल? नाही, नक्कीच आहे. भारताने यावेळेला भारताची जी रणनीती आहे, जे धोरण आहे, हे निश्चितपणे पुलवामा किंवा उरीपेक्षा नक्कीच वेगळं आहे. यावेळेला आपली जी स्ट्रॅटेजी पाकिस्तानला घेरण्याची आहे बहुआयामी, ज्याला मल्टीफॅसेटेड असं आपण म्हणतो, अशा स्वरूपाची आपली रणनीती आहे. यामध्ये पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणं, व्यापारी कोंडी करणं, राजनैतिक कोंडी करणं आणि विशेष म्हणजे जलकोंडी करणं हा एक महत्वाचा भाग आहे. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की भारताचा पहलगाम नंतर पाकिस्तानच्या संदर्भामध्ये भारताची प्रतिक्रिया कशा प्रकारची असायला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे घटक आहेत. एक आहे अकाउंटेबिलिटी आणि दुसरा आहे डेटरन्स. अकाउंटेबिलिटीचा अर्थ असा की ज्या दहशतवाद्यांनी पहलगामचं मध्ये निर्घुण हत्या केल्या, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त केली, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पकडणं, त्यांना शिक्षा करणं, हे पहिले, ज्याला अकाउंटेबिलिटी असं आपण म्हणतो. आणि दुसरं की पाकिस्तानकडनं परत अशा प्रकारचं दुष्कृत्य होऊ नये यासाठी एक दरारा निर्माण करणं, ज्याला आम्ही डेटरन्स असं म्हणतो. त्यामुळे उत्तरदायित्व आणि प्रतिरोधन हे दोन्ही भारताच्या या व्यापक रणनीतीचे भाग आहेत. त्याच्या माध्यमातून कायनेटिक रिॲक्शन का करतो आपण? कारण उत्तरदायित्वासाठी, कारण यांना पकडणं, यांना शिक्षा देणं. आणि ज्या संदर्भात पंतप्रधान मोदी असतील किंवा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे असतील, या दोघांचंही वक्तव्य या संदर्भामध्ये आलेलं आहे. आता तुम्ही जो सिंधू नदी पाणी वाटप कराराला आपण स्थगिती दिली, हा प्रतिरोधनाचा भाग आहे. याच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला संदेश देतो की जर तुम्ही पुन्हा हे अशा स्वरूपाचं दुष्कृत्य केलं, आपण अशा स्वरूपाने दहशतवादी संघटना समर्थन देणं थांबवलं नाही किंवा JNK मध्ये अशाच प्रकारचा हिंसाचार तुम्ही जर चालू ठेवला तर मात्र भविष्यामध्ये आम्ही अत्यंत गंभीर ऍक्शन ही सिंधू नदी पाणी वाटप कराराच्या बाबतीत घेऊ शकतो. आणि त्याची एक झलक आपण त्यांना दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी झेलम नदीला जो पूर आला होता त्याच्या संदर्भातला जो डेटा होता तो भारताने पाकिस्तान बरोबर शेअर नाही केला, तर पाकिस्तानमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. आता चिनाबच्या बाबतीमध्ये आपण दरवाजे बंद करून टाकलेले आहेत. बगलीहारच्या संदर्भामधलं पाणी जे आहे हे आपण सध्या सोडत नाही आहोत. याचे परिणाम पाकिस्तानला तात्काळ दिसून येतील. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही झलक आहे. आता झेलमवरचा जो किशनगंगा प्रोजेक्ट आहे, या संदर्भामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं असेल किंवा त्याची उंची वाढवणं असेल, या संदर्भात आता भारतावरती कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये, कारण भारताने या कराराला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमधनं आपण स्पष्ट संदेश पाकिस्तानला देतोय, एक तर सुधारा, नाही तर तुम्हाला ह्या सगळ्या परिणामांसाठी तयार राहावं लागेल. अगदी खरं. आणि त्यामुळे तिथल्या स्थानिकांसाठी अर्थातच हा महत्वाचा भाग असणार आहे. आणखीन एक महत्वाची बातमी तिच्याकडे जाणार आहोत आणि सर तुमचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या ताणलेल्या संबंधात इराणनं दोन्ही देशात मध्यस्थीची पावलं उचलली आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराज हे भारत आणि पाकिस्तान दौऱ्यावरती येत आहेत. ते आधी भारत दौऱ्यावर येणार होते, मात्र त्याआधी ते इस्लामाबादमध्ये जाऊन पाकच्या नेत्यांची बैठक घेतील.
7 आणि 8 मे रोजी इराणचे परराष्ट्रमंत्री भारतात येणार आहेत आणि दिल्लीत येऊन एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत. तर भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारांबद्दलही या बैठकीत चर्चा होईल. देवळणकर सर, मुळात इराणची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची राहू शकते का, आणि काय स्वरूपाची समजूत इराणच्या वतीनं पाकिस्तानची काढली जाईल? नाही, मला असं वाटतं की ज्या वेळेला अशा स्वरूपाची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती, स्फोटक परिस्थिती निर्माण होती, कोणत्या क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकेल अशा प्रकारचं वातावरण होतं, तेव्हा स्वाभाविकपणे अनेक देशांकडनं मध्यस्थीचा प्रस्ताव हा पुढे आणला जातो. काही सामूहिक आणि द्विपक्षीय व्यासपीठ त्या संदर्भामध्ये तयार केले जातात. अशाच प्रकारे रशिया असेल, अमेरिका असेल, युरोपियन देशांकडनं भारताला अशा स्वरूपाचा उपदेश, मी ज्याला म्हणेल अशा स्वरूपाचे उपदेश केले गेलेत. काही पाकिस्तानने खुद्द मागणी केली आहे की यामध्ये UAE आणि सौदी अरेबिया हे दोघं जणांनी मध्यस्थी करावी. त्यामुळे हा प्रयत्न होईल. इराणच्या बाबतीमध्ये भारताचे संबंध हे अत्यंत चांगले संबंध आहेत. जगामध्ये जे शियापंथीय पॉप्युलेशन आहे ते इराण नंतर सगळ्यात जास्त शियापंथी पॉप्युलेशन भारतामध्ये आहे. इराण बरोबरचे आपले संबंध ऐतिहासिक काळापासून आहे. जर अशा स्वरूपाची मध्यस्थी होणार असेल तर ते उत्तम आहे. पण इराणचा प्रभाव हा पाकिस्तानवरती किती आहे? कारण पाकिस्तान हा सुन्नीपंथीय देश आहे, इराण हा शियापंथीय देश आहे. त्यामुळे इराणचं पाकिस्तान कुठपर्यंत ऐकेल याविषयी साशंकता आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं माझं व्यक्तिशः मत असं आहे की आपल्याला कल्पना आहे की याच्यात पाकिस्तानची भूमिका आहे. जगाला फारसं याचं काही पडलेलं नाही. धोका संयम पाळा असं म्हणता आहेत, उपदेश आपल्याला करता आहेत. मात्र आपल्याकडचे निष्पाप लोक हे मारले जात आहेत. त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये कोणती सुधारणा होत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आता कॉल हा आपण घ्यायचा आहे. जग काय म्हणतं याच्याकडे काही नाहीये. आणि ज्या वेळेला रशिया युक्रेनचं युद्ध असेल किंवा इस्रायलने हमासच्या विरुद्ध केलेली कारवाई असेल, त्यावेळेला देखील अशा स्वरूपाची जगाकडनं प्रतिक्रिया येणं, मध्यस्थी होणं, संयम बाळगायला सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मात्र जेव्हा आपले नॅशनल इंटरेस्ट, आपली सिक्युरिटी धोक्यात आहे, त्यावेळेला भारताला पूर्ण अधिकार आहे आपल्या सिक्युरिटी आणि नॅशनल इंटरेस्टच्या प्रोटेक्शनसाठी कारवाई करण्यासाठी. नक्कीच. शैलेंद्र सर, आणखीन एक महत्वाची घडामोड घडतीये, त्या संदर्भातही आपण बोलणार आहोत. भारत पाकिस्तानचे संबंध ताणलेले असतानाच तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. पाकिस्तानसाठी तुर्कीनं त्यांचं नौदलाचं जहाज देखील पाठवलंय. एकूणच काय तर भारतानं तुर्कीला केलेल्या मदतीची त्यांना आठवण नाहीये, विसर पडलाय. 2 वर्षांपूर्वी तुर्कस्तानमध्ये आलेल्या प्रलयकारी भूकंपावेळी भारतानं तुर्कस्तानला प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत केली होती, मात्र तो कृतघ्न निघालाय. या संदर्भात बोलूयात शैलेंद्र देवळणकर सरांशी. शैलेंद्र सर, एकीकडे कृतज्ञता तुर्की दाखवतोय हा भाग वेगळा, मात्र ज्या पद्धतीची मदत केली जाते पाकिस्तानला त्यामागचं काय प्रमुख कारण, तुर्कीचं काय धोरण? मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाने कृतज्ञ शब्द तुम्ही वापरला, तो अत्यंत योग्य शब्द आहे. या तुर्कस्तान जेव्हा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेला होता तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त हे राबवलेलं होतं. आपण पूर्णपणे तुर्कस्तानला मदत केली होती. कोणताही देश पुढे यायला तयार नव्हता. त्यावेळेला भारत स्वतः पुढे गेला. तर मला असं वाटतं की भारत आपल्या संस्कृतीप्रमाणे वागला आणि तुर्कस्तान आपल्या संस्कृतीप्रमाणे वागतो आहे, जो पाकिस्तानला मदत करतोय. तुर्कस्तानचे जे सर्व एद्रोजन आहेत हे प्रामुख्याने यांना आता इस्लामिक जगतामध्ये आपलं नेतृत्व तयार करायचं आहे. आणि आता आपण असं बघतो की सौदी अरेबिया, UAE असेल, कतार असेल, यासारखे जे इस्लामिक जगतामधले मोठे प्लेयर्स होते ते आता प्रामुख्याने इस्लाम आणि तेल याच्या पलीकडे जाऊन विचार करत आहेत. त्यांना विकासाचे मुद्दे पाहिजे आहेत. त्यामुळे ते प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींमध्ये फारसं, म्हणजे यापूर्वी ज्या पद्धतीने सौदी अरेबियाकडनं म्हणा किंवा UAE कडनं अशा स्वरूपाची मदत अनेक देशांना केली जायची, आता हे देश पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत आणि ते त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. त्यामुळे इस्लामिक जगतामध्ये पोकळी निर्माण झाली की आता इस्लामिक जगताचं नेतृत्व कोण करणार. आणि अशा स्वरूपाने तुर्कस्तानला असं वाटतंय की ती नेतृत्वाची पोकळी आपण भरून काढू शकतो. त्यामुळे तो तुर्कस्तान, मग इराण आणि इस्रायल मधला संघर्ष असेल, पाकिस्तान असेल, यांना मदत करणं, या स्वरूपाच्या गोष्टी ह्या केल्या जात आहेत. पण मला असं वाटतं की त्या आता जो भारताचा प्रामुख्याने जर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला तर आपल्याला आपल्या रणनीतीमध्ये या गोष्टीचा विचार करावा लागेल की केवळ चायना बरोबर हा आपला चायनाची केवळ त्याच्यामध्ये प्रवेश हेच नसेल तर आपल्याला तुर्कस्तानचा देखील सामना करावा लागू शकतो. कारण एक प्रकारचा ऍक्सिस ज्याला मी म्हणतो हा तयार झाला पाकिस्तान, चायना आणि तुर्कस्तान यांच्यामधला. तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रत्यक्षामध्ये तुर्कस्तान युद्धात पडेल की नाही याची मला कल्पना नाही. मात्र त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत, मध्ये टँक्स असतील, ड्रोन्स असतील, हे पाकिस्तानला देण्याचा जो प्रताप आहे तो मात्र त्यांच्याकडनं चालू आहे. नक्कीच. अर्थातच सडेतोड उत्तर हे पाकिस्तानला मिळणार आहेच आणि त्या माध्यमातून
त्यांना मदत करणाऱ्या इतर देशांनाही त्याचा फटका बसेलच. तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी शैलेंद्र सर.